नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेद अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या टॉपिक्सचे असे इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स, जे न्यूमरिकल्स सेम टू सेम पेपरला येणार आहेत. फक्त आणि फक्त त्यांचे बदलतात, ते नंबर्स बदलतात, कन्सेप्ट राहणार आहे डिट्टो सेम. सो जर तुम्ही अभ्यास करणार असाल या क्वेश्चन्सचा, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कुठले कुठले टॉपिक्स घेणार आहेत ते बघूया आम्ही या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिले मी घेणार आहे केव्हीएल वरचे न्यूमरिकल्स. ओके, 2024 पॅटर्न एसपीबीचा पेपर उघडल्यावरती सगळ्यात पहिलं न्यूमरिकलचं पडणार आहे ते केव्हीएलचं पडणार आहे. त्यानंतर मी घेणार आहे न्यूमरिकल्स ऑन थ्री फेज स्टार और डेल्टा करेक्शन साठी, आणि थर्ड मी घेणार आहे न्यूमरिकल्स ऑन ट्रान्सफॉर्मर एफिशियन्सी. सो आपण स्टार्ट करूया. न्यूमरिकल्स ऑन केव्हीएल. केव्हीएल समजण्याआधी तुम्हाला समजून घ्यायचं आहे एका सर्किट मध्ये किती लूप्स आहेत. ओके, व्हॉट इज अ लूप? लूप सिंपली इज अ विंडो. एक खिडकी दिसते, या खिडकीला म्हणेन मी लूप नंबर 1, या खिडकीला म्हणेन मी लूप नंबर 2. सो सगळ्यात पहिले आपल्याला नावं द्यायचे लूपच्या करंटची. तर सरळ सरळ लूप मधनं बोट फिरवायचं आणि त्या बोटाला लागणारे एलिमेंट्स ओळखायचे. केव्हीएल मधनं करायचं काय असतं, केव्हीएल मधनं आपल्याला फायनल करंट्स काढायचे असतात थ्रू एनी एलिमेंट. सो कुठल्या एलिमेंट मधले करंट काढायचे ते नंतर बघा, आधी केव्हीएल लावायचं. पटकन केव्हीएल लावायचा आणि पटकन करंट फाइंड करायचे, मग पुढचं एंडचा आन्सर लिहायचा. सो या लूप मध्ये किती तुम्हाला एलिमेंट्स दिसतात, तर टोटल मला या लूप मध्ये 4 एलिमेंट्स दिसतात. 20, 5, 3 आणि 8. यातले 20 आणि 8 हे सोर्सेस आहेत, यांना मी देणारे म्हणतो, आणि 5 आणि 3 हे घेणारे, हे रेजिस्टन्स आहेत. सो टोटल 2 देणारे आहेत, 2 घेणारे आहेत. तर देणाऱ्यांमधला सगळ्यात मोठा कोण आहे, 20 आहे का 8 आहे? तर 20 आहे. म्हणून जो करंट आहे तो 20च्या हिशोबाने निघाला पाहिजे. 20चा पॉझिटिव्ह मधनं करंट निघाला पाहिजे, निगेटिव्ह मधनं आत गेला पाहिजे. सो लूप 1 मधला जो करंट आहे तो मी असा ड्रॉ करतो. एक व्यवस्थित चौकोनी करंट ड्रॉ केलेला आहे आणि सगळीकडे मी एरोज देतोय भरपूर. एरोज देण्याचं कारण मला कळलं पाहिजे करंट कसा फ्लो होतोय. हा झाला माझा लूप 1 चा करंट. लूप 2 मध्ये बोट फिरवा, किती एलिमेंट्स दिसत आहेत? 1, 2, 3, 4. त्यातले 3 घेणारे आहेत, 3, 2 आणि 4, आणि एकच देणारा आहे जो आहे 15. सो देणाऱ्याच्या हिशोबाने जर मी करंट काढला तर हा करंट असा फ्लो होणार आहे. व्यवस्थित एरोज द्या, एरोज देण्यामध्ये काहीही चुकवायचं नाहीये. हा झाला माझा करंट लूप 2. सो आता माझ्या लूप 1 चं मला केव्हीएल लावायचंय. केव्हीएल लावणं इतकं सिंपल आहे, विदिन 2 मिनिट्स तुम्ही दोन्ही केव्हीएल लावून आन्सर करू शकता. इतकं सिंपल आहे. फक्त तुम्हाला कन्सेप्ट कळली पाहिजे केव्हीएल करतो काय. केव्हीएल इक्वेट करतो देणाऱ्यांना आणि घेणाऱ्यांना. देणाऱ्याने जितकं दिलं, घेणाऱ्याने तितकं घेतलं पाहिजे, इतकं म्हणतात केव्हीएल. सो देणारे, सो लूप नंबर 1 मध्ये किती देणारे आहेत? टोटल 2 आहेत, 20 आणि 8. मोठ्याला आधी लिहिलं, छोट्याला नंतर लिहिलं, कारण इज्जत आपण मोठ्याला देतोय ना. इज्जत कोणाला द्यायची असते? मोठ्या नंबरला. सो 20 आणि 8 ह्यांची जागा इंटरचेंज झाल्याने फरक पडत नाही. अख्ख्या लूप मध्ये किती देणारे आहेत? 2. मोठा आधी लिहायचा, छोटा नंतर लिहायचा. आता इथे प्लसचं चिन्ह येणार का मायनसचं चिन्ह येणार, हे कसं कळतं? सिंपल लॉजिक आहे. जेव्हा पॉझिटिव्हला नेगेटिव्ह कनेक्ट केलं जातं, पॉझिटिव्हला नेगेटिव्ह, मोठ्या दांडीला छोटी दांडी कनेक्ट झाली की नेहमी प्लस करायचं, आणि मोठ्या दांडीला मोठी दांडी कनेक्ट झाली की मायनस करायचं. ही कन्सेप्ट सेम मॅग्नेट मध्ये सुद्धा आहे का. नॉर्थला नॉर्थ लावल्यावर लांब जाणार आहे आणि नॉर्थला साऊथ लावल्यावर जवळ येणार आहे. अपोजिट पोलॅरिटी नेहमी अट्रॅक्ट होतात. अपोजिट पोलॅरिटीज काय होतात? अट्रॅक्ट होतात. सो त्यांची पोलॅरिटी बघायची, अपोजिट आहे का सेम. बघा, या 20 ची पोलॅरिटी ही मायनस आहे आणि ही प्लस आहे. यांची अपोजिट पोलॅरिटी कनेक्ट झाल्यामुळे इथं होणार आहे प्लस. जर का प्लसला मायनस जोडलाय म्हणून प्लस, प्लसला प्लस जोडला गेला असता तर मध्ये मायनसचं चिन्ह आलं असतं. सो ही झाली माझी देणाऱ्यांची टोटल. आता मला हवी आहे घेणाऱ्यांची टोटल. घेणारे कोण कोण आहेत? 5 आहे आणि 3 आहे. पण देणाऱ्यांनी व्होल्टेज दिलंय, घेणाऱ्याने पण काय घेतलं पाहिजे? व्होल्टेज घेतलं पाहिजे. व्होल्टेजचा फॉर्म्युला असतो IR. त्यातला 5 हा R झालाय. 5 मधनं कोणता करंट फ्लो होतोय इतकंच आपल्याला बघायचं आणि इथे लिहायचं. आता मी लॉजिक सांगतो करंटची. 5 मधनं किती एरोज आहेत? फक्त एकच आहे. कुठला एरो आहे? 1 चा.
म्हणून 5 मधनं कुठला करंट फ्लो होतोय I1. 5 मधनं कुठला करंट फ्लो होतोय I1. आता 3 ला या. 3 मधनं कुठे एरोज दिसतात तुम्हाला? हा पण एरो दिसतोय, हा पण एरो दिसतोय. म्हणजे 3 मधनं कुठले कुठले करंट फ्लो होत आहेत? I1 आणि I2 फ्लो होतोय. सो मी आधी I1 लिहिणार, मग I2 लिहिणार. आधी I1 का लिहिला मी? कारण लूप नंबर 1 ला इज्जत देतोय मी, I1 ला इज्जत देणार आणि I2 नंतर लिहिणार. सो आता ह्या दोघांची डायरेक्शन बघाल तर दोन्ही खाली चालले आहेत म्हणून प्लस. याचा आरो पण खाली आहे, याचा आरो पण खाली आहे 3 मधनं जाताना. जरी हा क्लॉकवाईज आहे, हा अँटी क्लॉकवाईज आहे ते बघायचं नाहीये. 3 मधनं दोघांचे एरोज कुठे आहेत? खाली, म्हणून प्लस केले. एक वर एक खाली असता तर मायनस केलं असतं. सो हे झालं माझं केव्हीएलचं इक्वेशन संपलं. नीट गोळा करा. 20 आणि 8 28, 5 I1 आणि 3 I1 8 I1 आणि उरला फक्त 3 I2. दिस इज इक्वेशन नंबर 1 फॉर लूप 1. हे लक्षात ठेवायचं. खिडकीच्या जे मध्ये आहेत ना, खिडकीच्या जे मध्ये रेजिस्टन्स असतात त्याच्यातनं नेहमी 2 करंट फ्लो होतात आणि खिडकीच्या बाहेरच्या रेजिस्टन्स मधनं एकच करंट फ्लो होतो. लूप 2 बोला. लूप 2 मध्ये देणारा कोण आहे? एकच आहे 15. घेणारे कोण कोण आहेत? 4 आहे, 2 आहे आणि 3 आहे. झाले? घेणारे इज इक्वल टू देणारे लिहिलं मी. आता 4 मधनं कुठला करंट फ्लो होतोय? फक्त I2 प्लस. 2 मधनं कुठला करंट फ्लो होतोय? I2 प्लस. 3 मधनं कुठला करंट फ्लो होतोय? I1 I2 दोन्ही पण होत आहेत, पण मी लिहिताना काय लिहिणार? I2 आणि I1. कारण लूप 2 चालू आहे. लूप 2 चालू असताना कोणाला इज्जत द्यायची आपल्याला? लूप 2 चालू असताना आपल्याला I2 ला इज्जत द्यायची. I2 I1 लिहिलं. 3 बद्दल बोलतोय. 3 मधनं दोघंही खाली चालले आहेत म्हणून प्लस. एक खाली एक वर असता तर मायनस केलं असतं. थोडक्यात सेम जात असतील खाली किंवा वर प्लस करायचं, विरुद्ध जात असतील मायनस करायचं. इक्वेशन गोळा करा. 15 इज इक्वल टू, यातनं आधी I1 शोधा. आधी I1 मग I2 असंच लिहिता आलं पाहिजे. I1 शोधा यातनं. हे बघा I1 3 I1 आहे, 3 I1. I2 शोधा. 4 2 6, 6 आणि 3 9 I2. So these are my two equations, A आणि B. 2 इक्वेशन्स मला मिळालेले आहेत. आता तुम्हाला काय करायचंय? हे 2 इक्वेशन्स कॅल्क्युलेटर मध्ये टाकायचे. कुठे टाकायचे? कॅल्क्युलेटर मध्ये. कॅल्क्युलेटर मध्ये कसं टाकायचं ते सुद्धा शिकवतोय, नीट लक्ष देऊन ऐका. मोड मध्ये जा, इक्वेशन मध्ये जा आणि पहिलं इक्वेशन पुट करा. ANX प्लस BNY इज इक्वल टू CN वाले इक्वेशन शोधा, ते इक्वेशन घ्या. आता कॅल्सी मध्ये पुट करताना काय पुट करायचं? या इक्वेशनचा आधी I1 ची व्हॅल्यू पुट करायची. 8 इक्वल टू चं बटन दाबायचं. 3 इक्वल टू चं बटन दाबायचं. 28 इक्वल टू चं बटन दाबायचं. म्हणजे तुम्ही व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या पुट केल्यात? 8 पुट केली, 3 पुट केली, 28 पुट केली. हे झालं इक्वेशन नंबर 1. इथं खाली आले असेल तुमचा कॅल्सी आपोआप. 3 9 15. व्हॅल्यूज पुट करा व्यवस्थित. 8 3 28, 3 9 15. व्हॅल्यूज पुट केल्यानंतर तुम्हाला पहिलं x चं उत्तर मिळेल आणि मग y चं उत्तर मिळेल. व्यवस्थित पुट करा. x चं उत्तर येईल 3.28 आणि y चं उत्तर येईल 0.57. सो दीज आर माय फायनल आन्सर्स फॉर I1 अँड I2. व्यवस्थित पुट करा कॅल्क्युलेटर मध्ये, चुकायचं नाही काही. आता क्वेश्चन कडे जातो मी आणि क्वेश्चन मध्ये बघतो बाबा कोणता करंट काढायचा. मला करंट काढायचा आहे A आणि B मधला. म्हणजे कोणामधला? 5 मधला. 5 हा खिडकीच्या मध्ये आहे का खिडकीच्या साईडला आहे? खिडकीच्या साईडला आहे. त्यातनं एकच करंट फ्लो होणार. कुठला वाला करंट फ्लो होणार त्यातनं? I1. म्हणून यातला फक्त जो I1 आहे ना, देअरफॉर 3.28 अँपिअर्स. I1 म्हणजे कोण? 3.28 अँपिअर इज फ्लोईंग थ्रू AB. AB मधनं कुठला करंट फ्लो होतोय? I1. I1 चा आन्सर किती? 3.28. असा हा 6 मार्काचा न्यूमरिकल पेपरला पडणार आहे केव्हीएलचं. खूप जास्त इझी न्यूमरिकल आहे. फक्त तुम्हाला तुमची कन्सेप्ट क्लिअर करायची आहे. देणारा इज इक्वल टू घेणारा. देणाऱ्यांमध्ये 2 असतील तर तुम्हाला नॉर्थ साऊथ पोलॅरिटी वाली कन्सेप्ट यूज करायचे. कुठले कुठले करंट जातात हे तुम्हाला सांगितलंय. खिडकीच्या मधनं 2 आणि खिडकीच्या साईडनं 1. 2 इक्वेशन्स तयार करा, कॅल्सीचं उत्तर टाका, आन्सर संपलं. जर एखाद्याची कन्सेप्ट क्लिअर असेल तर हा क्वेश्चन 2 मिनिटात सॉल्व्ह होतो. ओके, सो दिस वॉज द क्वेश्चन ऑन KVL. आता KVL मध्ये काय बदलणार? सर्किट बदलणार.
देणारा इज इक्वल टू घेणारा करा आणि आन्सर सॉल्व्ह करा तुम्ही तुमचं. ओके, न्यूमरिकल ऑन 3 फेज. 3 फेजचे फॉर्म्युले बुक मध्ये बघा तर खूप विचित्र आणि विक्षिप्त पद्धतीने लिहिलेले आहेत. मी तुमच्यासाठी फॉर्म्युले खूप जास्त सॉर्ट करून आणलेले. स्टार हा क्वेश्चन आला तर ह्या सिक्वेन्स मध्ये सॉल्व्ह करायचा. डेल्टाचा क्वेश्चन आला तर या सिक्वेन्स मध्ये सॉल्व्ह करायचा. ओके, क्वेश्चन मध्ये काय देतात तर दोनच गोष्टी देतात. कुठलाही क्वेश्चन पेपर उघडा तुम्हाला फक्त दोनच गोष्टी मिळतील 3 फेजच्या, व्हीएल आणि झेड-पीएच. बस, फक्त दोन क्वेश्चन, दोन नंबर्स उचलायचे अख्ख्या क्वेश्चन मधनं, पुट करायचे, सॉल्व्ह करायचे. किचकट काम, आन्सर काढण्यात आहे, पण मी ते तुम्हाला सिंपल करून दाखवीन कॅल्सीच्या मदतीने. कसं करायचं ते पण शिकवतो आता. ओके, सो व्हीएल म्हणजे लाईन व्होल्टेज. या क्वेश्चन मध्ये जिथे पण व्होल्टेज असतं ना 415 व्होल्ट, ते असणारे माझं लाईन व्होल्टेज. झेडपीएच जिथे जिथे इम्पिडन्स हा शब्द येतो किंवा ओहम हा शब्द येतो किंवा असा काय लोड हा शब्द येतो, लोड, त्याला म्हणणारे मी झेडपीएच. बस, बाकी अख्ख्या क्वेश्चन मधलं मला काहीच नको. फायनल काय काय विचारलंय ते सगळं बघायचंय आपल्याला. आणि कनेक्शन स्टार आहे का डेल्टा आहे. मी मुद्दाहून असा क्वेश्चन घेतलाय की स्टारनी पण शिकवीन मी तुम्हाला आणि डेल्टानी पण शिकवीन. सो तुमची दोन्ही पद्धत पाठ झाली पाहिजे, कळली पाहिजे. मग नंबर्स बदलतील. 415च्या ऐवजी 400 येऊ दे, 200 येऊ दे, 300 येऊ दे, तिथं काही येऊ दे. नंबर्स बदलले, पद्धत एकदम डिक्टो सेम. स्टेप नंबर 1 मी कोणासाठी करतोय फक्त आता स्टार्ट. ओके, बघा काय काय काढायचंय. सगळ्यात पहिले काढायचंय फेज व्होल्टेज, याला म्हणतात फेज व्होल्टेज. मग काढायचंय फेज करंट, मग काढायचंय लाईन करंट आणि मग काढायचे पॉवर. पेपर ह्या सिक्वेन्सनी आहे, डेल्टाला पण ह्या सिक्वेन्सनी आहे. सो स्टार साठी मी स्टार्ट करतोय. सगळ्यात पहिले काढायचे मला फेज व्होल्टेज. तर फेज व्होल्टेजचा फॉर्म्युला काय आहे, व्हीएल बाय √3. टाका कॅल्शियम, व्हीएल बाय √3. आन्सर येईल 239.60 व्होल्ट. झाला, 1 मार्क मिळाला. डिवाइड बाय √3 करायचा. सेकंड, आयपीएच काढायचा. आयपीएच चा फॉर्म्युला काय आहे, व्हीपीएच अपॉन झेडपीएच. झेडपीएच लिहिताना नीट लिहा, कॅल्शियम टाकताना इथे गणणार आहात तुम्ही. 6 + 8i. आता मी काय झोल केलंय नीट बघ. हा जो जे आहे ना, जे, याला मी आय लिहिलंय कारण कॅल्सी मध्ये जे हे अक्षर नाहीये, आय हे अक्षर आहे. आणि जे च्या ऐवजी आधी लिहायच्या ऐवजी नंतर घेतला कारण कॅल्सी एरर दाखवतो. जर का तुम्ही आय आधी लिहिला तर कॅल्सी एरर दाखवतो, म्हणून आय नेहमी कधी लिहायचा आहे, नंतर लिहायचं. आता ही गोष्ट कशी कॅल्क्युलेट करायची, तर ही गोष्ट कॅल्क्युलेट करायची कॉम्प्लेक्स. ही गोष्ट कशी कॅल्क्युलेट करायची, ही गोष्ट करायची कॉम्प्लेक्स मध्ये कॅल्क्युलेट. आता कसं करायचं हे सगळं मी नीट शिकवतो, नीट समजून घ्या. सगळ्यात पहिले तुम्ही मोड मध्ये जा आणि 2 नंबरला कॉम्प्लेक्स मोड असेल तो यूज करा. 2 नंबरला कॉम्प्लेक्स मोड यूज केला की तुम्हाला वर छोट्याशा अक्षरात कॉम्प्लेक्स असं लिहून येईल. ओके, आता सगळ्यात पहिले तुम्हाला जेव्हा हे कॅल्सी मध्ये टाकायचं हे, तर सुरुवात कशी करायची, तर सगळ्यात पहिले कॅल्सी मध्ये तुम्हाला हा वाला एक बटन दिसेल, हे वाला बटन यूज करा. वरती लिहा 239.60 आणि खालती लिहा 6 + 8i. आता हा आय कुठून घ्यायचा, तर ईएनजी नावाचं एक छोटस बटन असेल, ईएनजी नावाचं. कुठे असतं माहितीये का, 8 नंबर आहे ना, 8 नंबरच्या वरती एक ईएनजी नावाचं बटन असतं. शिफ्ट आणि ते बटन दाबा. शिफ्ट आणि ते बटन दाबलं की तुम्हाला काय येईल, आय येईल. आता तुम्हाला कॅल्सीमध्ये, तुमच्या कॅल्सीमध्ये हे लिहिलेलं दिसत असेल, दिसतंय, इक्वल टू दाबा. आता काय दाबा, इक्वल टू दाबा. दाबलं इक्वल टू, एक आन्सर दिसत असेल. या आन्सरला म्हणतात रेक्टँग्युलर टाईप. आपल्याला याचं पोलार करायचं. पोलार करायला तसंच राहू दे ते आन्सर, फक्त बटन दाबा, शिफ्ट, मग 2 दाबा, मग 3 दाबा आणि मग इक्वल टू दाबा. ही प्रोसेस इतकी सिंपल आहे, 1-2दा प्रॅक्टिस करा, तुम्हाला समजून जाईल. काय काय दाबायचंय, शिफ्ट 2 3 इक्वल टू दाबलं, तुम्हाला तुमचा आन्सर दिसेल 23.96 ऍट अन अँगल -53.13 असं तुम्हाला आन्सर दिसेल. आणि नाही दिसलं तर SD नावाचं बटन असतं, S2D, त्यांनी पण तुमचं आन्सर पॉइंट मध्ये येतं. पण आजच्या कॅल्सी मध्ये हे आन्सर तुमचं येऊन जाईल, नाही SD बटन दाबा, हे आन्सर येऊन जाईल.
सो दिस इज हाऊ टू फाइंड आयपीएच. सो स्टेप नंबर 1 काय होती, व्हीपीएच काढा. स्टेप नंबर 2 काय आहे, आयपीएच काढा. स्टेप नंबर 3 काय काढायचे आपल्याला, आयएल. बट आयएलच काय आहे, आयपीएच आहे. मग जर का आयपीएच एवढा आलाय तर हाच काय आहे, आयएल. हाच आयपीएच, हाच आयएल फॉर स्टार. आयएल इज इक्वल टू आयपीएच. संपला आपला आयएलचा आन्सर. आता आपल्याला काढायचे ऍक्टिव्ह पॉवर. ऍक्टिव्ह पॉवर म्हणजे पी. मग पी चा फॉर्म्युला काय आहे, पी चा फॉर्म्युला आहे √3 इंटू व्हीएल. व्हीएल चा आन्सर आपला 415 आहे, इंटू आयएल. आयएल किती आपला, आयएल आलेला आहे 23.96, 23.96 आपल्याला आलेला आहे, इंटू कॉस फाय. फाय कुठे असतो, हा जो अँगल आहे ना, या करंटचा जो अँगल असतो त्याला म्हणतात फाय, जो आहे -53.13. आता कॉम्प्लेक्स मोडची गरज नाहीये, कॉम्प्लेक्स मोड क्लिअर करा. शिफ्ट 2 3 इक्वल टू दाबल्यानंतर जे आन्सर आले ना, कॉम्प्लेक्स मोड क्लिअर करायचा. कसा करायचा क्लिअर, कुठलाही मोड, शिफ्ट 9 3 इक्वल टू याने तुमचा कॅल्सी क्लिअर होईल. कुठलं बटन दाबलं मी, शिफ्ट 9 3 इक्वल टू कॅल्सी क्लिअर झाला. आता कॅल्सी ते उत्तर टाका, टाकून द्या. ऍज इट इज टाईप करायचंय. आन्सर येईल 10191.18. पॉवरचं युनिट वॅट्स असतं. पॉवरचं युनिट काय असतं, वॅट्स. सो अशा प्रकारे आपण स्टारचा न्यूमेरिकल सॉल्व्ह केला. आता फरक बघा बाळांनो, स्टार येऊ दे पेपरमध्ये किंवा डेल्टा येऊ दे, करायचं याचे पेपरमध्ये एक तर स्टार येणार किंवा एक तर डेल्टा येणार. आता डेल्टा मध्ये काय फरक पडणार सांगा मला. स्टेप नंबर 1, व्हीपीएच इज इक्वल टू व्हीएल. व्हीएल किती आहे, 415. मग व्हीपीएच किती येईल, 415. झालं तुमचं का. आयपीएच चा फॉर्म्युला आहे व्हीपीएच अपॉन झेडपीएच. इथं 239 ऐवजी फक्त किती येणार तुम्ही, 415. सो आता जेव्हा मला डेल्टासाठी पहिले व्हीपीएच काढायचं, ते व्हीपीएच किती आहे, व्हीएल. व्हीएल 415 तर व्हीपीएच पण 415. आयपीएच चा फॉर्म्युला व्हीपीएच अपॉन झेडपीएच. शिका कॅल्शियम टाकायला. काय सांगितलं, स्टेप नंबर 1 कॉम्प्लेक्स मोड. स्टेप नंबर 2 हे टाईप करा. स्टेप नंबर 3 याचा आन्सर आल्यावर कुठली कुठली बटन दाबायचे, शिफ्ट 2 3 इक्वल टू, ते केल्यानंतर तुमचा आन्सर येईल 41.5 ऍट अन अँगल -53.13. हे आन्सर आल्यावर कॅल्सी क्लिअर करा. शिफ्ट 9 3 इक्वल टू डन. आयपीएच चा आन्सर आलं. आता आयएल काढायचा आहे. आयएल चा फॉर्म्युला काय आहे बघा. आयएल चा फॉर्म्युला आहे √3 इंटू आयपीएच. मग फक्त ह्या नंबरला √3 ने मल्टिप्लाय करा. अँगल बदलणार नाही, अँगल राहणार तोच. फक्त 41.5 ला इंटू √3 करा, तुमचा आन्सर येईल 71.85. डन. आयएल पी कसा काढायचा, √3 व्हीएल आयएल कॉस फाय. फाय असतो अँगल, अँगल आहे 53.13. कॅल्शियम टाका, आन्सर येईल 31431.80 वॅट्स. पॉवरचं युनिट काय असतं, वॅट्स. सो अशा प्रकारे 3 फेजचे न्यूमेरिकल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. पेपरमध्ये काय बदलणार आहे, तर पेपरमध्ये व्होल्टेज बदलणार, झेडपीएच बदलणार, एक तर स्टार विचारणार किंवा डेल्टा विचारणार. तुम्ही फॉलो करायचा हा सिक्वेन्स किंवा हा सिक्वेन्स. मेन पार्ट हा लाल बॉक्स आहे जो कॉम्प्लेक्स मध्ये केलेला आहे. परत परत व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित कॅल्क्युलेटर मध्ये टाकता येईल. ओके, हा झाला सेकंड टॉपिक. थर्ड टॉपिक, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, न्यूमेरिकल्स ऑन ट्रान्सफॉर्मर एफिशियन्सी. ह्याच्या इतका सोपा टॉपिक कुठलाच नाहीये पेपरमध्ये. विदिन 1 मिनिट तुमचा आन्सर येणार आहे. फक्त आणि फक्त व्हॅल्यूज ओळखायला शिका. ओके, बघा एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे, नीट वाचतोय मी. एक्स इंटू केव्हीए इंटू 1000 इंटू कॉस फाय अपॉन एक्स इंटू केव्हीए इंटू 1000 इंटू कॉस फाय प्लस एक्स स्क्वेअर इंटू पीसीयू प्लस पीआय इंटू 100. आता याच्यात अननोन्स कोण कोण आहेत, तर सगळ्यात पहिले मला अननोन पाहिजे एक्स. एक्सच्या 3 व्हॅल्यूज असतात. पेपरला या पहिल्या 2 पैकीच येणार. पॅटर्न नवीन नवीन आहे, हा तिसरा अजून येण्याची शक्यता खूप कमी आहे.
आलाच तर हाही सुद्धा करता आला पाहिजे. X1 कधी घ्यायचा फुल लोड साठी आणि एक 0.5 कधी घ्यायचा हाफ लोड साठी. एक्स हा अननोन बाजूला ठेवा. केव्हीए क्वेश्चन मध्ये दिलेला असतो. 1000 कॉस फाय क्वेश्चन मध्ये दिलेला असतो. पीसीयू क्वेश्चन मध्ये दिलेला असतो. पीआय क्वेश्चन मध्ये दिलेला असतो. घ्या, कॅल्क्युलेट करा, आन्सर संपलं. फक्त क्वेश्चन मधनं उचलायचं कसं. कॉस फाय म्हणजे पॉवर फॅक्टर. सो बघा, फुल लोड कॉपर लॉसेस अँड आयर्न लॉसेस कोणाचे 80 केव्हीए ट्रान्सफॉर्मर म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं केव्हीए किती आहे 80. ट्रान्सफॉर्मरचं केव्हीए किती आहे 80. आर 1200 वॅट आणि 800 वॅट हे व्होल्टेजेस आपल्याला लागत नाही ना. एफिशियन्सीच्या न्यूमेरिकल मध्ये व्होल्टेजेस लागत नाहीत, लिहायची गरज नाही. सो कॉपर लॉसेस आहेत 1200 आणि आयर्न लॉसेस आहेत 800. बरोबर ना. कॉपर लॉसेस आयर्न लॉसेस 1200 आणि 800. सो आपल्याला फाइंड करायचे एफिशियन्सी. काय फाइंड करायचे एफिशियन्सी कधीची पहिली फुल लोड पॉइंटेड पॉवर फॅक्टर. आत्ताच सांगितलं होतं फुल लोड साठी एक्स किती घ्यायचा 1 आणि पॉवर फॅक्टर किती आहे 0.8 म्हणजे कॉस फाय किती घ्यायचा 0.8. पहिलं क्वेश्चन संपलं. सेकंड क्वेश्चन अँड हाफ लोड साठी एक्स घ्यायचा हाफ म्हणजे 0.5 आणि युनिटी पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस फाय असतो 1 युनिटी. झालं बस संपलंय आन्सर. घ्या एफिशियन्सीचा फॉर्म्युला टाका, कॅल्क्युलेट टाका, आन्सर संपलं. काय मोड नाही काय नाही काय नाही. बघा पहिलं घेतो मी फर्स्ट वन एक्स इंटू केव्हीए इंटू 1000 इंटू कॉस फाय अपॉन फॉर्म्युला पाठ करा पहिले एक्स इंटू केव्हीए इंटू 1000 इंटू कॉस फाय प्लस इथे प्लस आहे मध्ये एक्स स्क्वेअर इंटू पीसीयू आहे 1200 प्लस पीआय आहे 800. नीट कॅल्क्युलेट टाका बाळांनो, असं दिसलं पाहिजे तुमच्या कॅल्सी मध्ये इंटू 100 टाका कॅल्सीत आन्सर येईल 96.96%. संपलं बघा. 6 मार्काच्या क्वेश्चन पैकी 3 मार्क कशाच बघा फक्त लिहायचंय. सेकंड एफिशियन्सी एक्स किती घेणार 0.5 एक्स इंटू केव्हीए इंटू 1000 इंटू कॉस फाय किती घेणार 1 अपॉन परत एक्स इंटू केव्हीए इंटू 1000 इंटू कॉस फाय प्लस एक्स स्क्वेअर. ओके इथं एक्स स्क्वेअर एक्स किती आहे 0.5 आहे ना. एक्स स्क्वेअर पीसीयू प्लस पीआय. डन. बरोबर आहे. करा इक्वल टू पीआय किती आपला 800 सॉरी पीआय 800 इंटू 100 टाका कॅल्सीत 97.32%. किती मार्काचं न्यूमेरिकल आहे 6 मार्काचं न्यूमेरिकल आहे. तुम्हाला फक्त क्वेश्चन मधनं 3 लोकांची व्हॅल्यूज काढायची. 3 लोकांची हाफ लोड आहे का फुल लोड आहे बघायचं आणि पॉवर फॅक्टर किती आहे बघायचं. उचलायचं कॅल्क्युलेटर मध्ये टाकायचं आन्सर संपलं. सो हे तिन्ही क्वेश्चन तिन्ही टॉपिक्स केव्हीएल एफिशियन्सीचं आणि मागचं 3 फेजचं तिन्ही टॉपिक पेपर मध्ये दिसणार आहे. 6 मार्काला 18 मार्काचे न्यूमेरिकल्स मी कव्हर केले तुमच्या पेपरसाठी. ओके सो करा अभ्यास. काय डाऊट असेल तर नक्की मेसेज करा. थँक्यू सो मच.